नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जे दर महिन्याच्या भविष्याची सिरीज सुरू आहे ना, त्याच्यामध्ये मी परत तुमच्या भेटीला आली आहे. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एका महिन्यामध्ये सर्व राशी लग्नांसाठी गोचरीचे ग्रह काय करतील म्हणजे राशी भविष्य. त्याच्यात मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट आधी अशी नमूद करायची आहे की ह्या राशी भविष्यामध्ये काही योग वेगळे होत आहेत ग्रहांचे, शनी, मंगळ आणि शुक्राचे. तर त्याचे काहीतरी वेगळे परिणाम प्रत्येक राशीसाठी स्पेसिफिक दिवसांमध्ये म्हणजे 12 ते 18 ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. आता फक्त चांगले फक्त वाईट असं काही नसतं. तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग आणि गोचरीचे ग्रह यांचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात कायम घडत असतं. पण हे स्पेसिफिक आहे म्हणून हे मला वेगळं सांगायचं आहे. हे सांगताना माझ्या पूर्ण भविष्यामध्ये मी जेव्हा प्रत्येक वयोगटाचं झाल्यानंतर प्रत्येक राशीच्या नक्षत्राला चांगले दिवस कुठले आहेत हे सांगते, त्यानंतर एक मिनिटभर आपण प्रत्येक रास लग्नासाठी या 3 ग्रहांचं गोचर काय विशेष परिणाम देणार आहे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक राशीचं भविष्य शेवटपर्यंत संपूर्ण बघणं आवश्यक आहे. व्हिडिओमध्येच सोडू नका, शेवटपर्यंत बघा आणि माझा अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे नेहमीच आहेच. आता आपण बघूया वृषभ रास आणि वृषभ लग्नासाठी 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 साठी संपूर्ण महिन्याचं भविष्य काय आहे. वृषभ रास ही कुटुंब स्थानातली रास, स्वकमाईची रास, कायम कष्टाला तयार असणारी, शुक्र महत्त्वाचा ग्रह, स्वतःच्या मनाप्रमाणे कोणत्याही क्रिएटिव्ह कामामध्ये अतिशय उत्साहाने काम करणारे, न थकणारी, शनी मेहरबान असतो तुमच्यावर असे तुम्ही आहात. बघूया या महिन्यामध्ये तुमच्यासाठी ग्रहांची साथ कशी आहे. उद्योजकांसाठी बघूया. तुमच्या राशीचा मित्र बुध 20 जुलैपासून धनयोगात आलेला आहे. 3 ऑगस्टपर्यंत तो अनिर्बंध काम करणार आहे. मीडिया, अकाउंट्स, फायनान्स, वार्ताहर, स्टॉकमध्ये, घरगुती व्यवसाय, स्टेशनरी व्यावसायिक, टी व्हीवरचे ब्लॉग रायटर, यूट्यूबर, सगळ्यांसाठी, या सगळ्यांसाठी खूप काही साध्य करून पैसे देणारा हा बुध आलेला आहे. तुमची रास महालक्ष्मीची आहे, शुक्राची. बुध त्याचा मित्रच आहे. 2 ऑगस्टला मार्गशीर्ष मंगळ त्याच्या जोडीला आला की अपूर्ण कामं तुम्ही घाईघाईने पूर्ण करायला जाल. पण थांबा, 5 जुलैपासून बुध गुरु एकत्र पराक्रमात येत आहेत. तिथे 16 जुलैपासून रवी आलेलाच आहे. 16 जुलै ते 17 ऑगस्ट एक महिनाभर सरकारी कामं, डॉक्युमेंट्स, लेखक, कवी, संगीतकार, वादक या सगळ्यांसाठी 11-12 ऑगस्टला चंद्रही शुभ. त्यामुळे नात्यात आणि कलाकारांची मदत अशी सगळीच तुम्हाला मिळणार आहे. शेजारी पाजारी कौतुक होईल. नशिबात काहीतरी चांगलं आहे जे मान पण देतं, पैसे पण देतं, मजा आणतं आयुष्यात असं तुम्हाला वाटेल. 1 ऑगस्टपासून शुक्र सुखस्थानामध्ये येतो आहे. तिथेच केतू पण आहे जे आध्यात्मिक मार्गात आहेत. त्यांना 17 ऑगस्टला येणारा रवी जास्त योग मार्गात किंवा स्वतःच्या शोधासाठी अध्यात्माची वाट चोखाळणाऱ्या लोकांना खूप चांगल्या संधी येणार आहेत. सुखाची वाट ही गोष्टीपेक्षा कोणत्या तरी दुसरीकडे आहे का असं तुम्हाला वाटेल. यानंतर आपण बघणार आहोत गृहिणींसाठी. राष्ट्राधिपती शुक्र हा सगळी सुख हात जोडून पुढे उभी आहेत असं वाटणार आहे. चतुर्थामध्ये 1 ऑगस्टपर्यंत आणि 17 ऑगस्ट नंतर रवी कर्तव्याची जाणीव देणार आहे. पण तोपर्यंत मनमुराद आनंद घ्या गृहसौख्याचा. ज्या गृहिणी थोड्या उद्योगामध्ये आहेत त्यांना राहू समोरून काही प्रलोभनं दाखवणार आहे, पण रवी त्याचा बिमोड करेल. 2 ऑगस्टपासून एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, डोकं शांत ठेवा. विद्यार्थ्यांसाठी 1 ऑगस्टपासून क्रिएटिव्ह कलेचं काम असेल किंवा कॉम्प्युटर क्षेत्रात जिथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे अशा क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी हा शुक्र 5वा जो पंचमात आलेला आहे हा उत्तम आहे. पण शनीची दृष्टी आहे त्याच्यावर. मनात आहे त्यापेक्षा जे योग्य आहे तुमच्यासाठी त्याचीच निवड शनी करायला लावेल.
कॉलेजचे नवीन वर्ष सुरू झालं असेल, शनीचं पंचमावर लक्ष आहे बरं का. वास्तू, परदेश, कर्ज या बाबतीत वास्तूचा योग थोडा वेळ आहे. आत्ता राहू षष्ठावर बघतोय, नवीन कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त करतोय. कौटुंबिक वास्तूसाठी डागडुजी करण्यासाठी थोडं कर्ज घ्याल. परदेशी शिक्षणासाठी जाण्याचा योग नोव्हेंबर नंतर. राहू भाग्यातून आणि 24 जानेवारीला गुरु तृतीयातून राहूशी त्याचा अन्योन्य योग करेल तेव्हा येतोय. कर्ज घेताना जुलैचा 4था आठवडा आणि ऑगस्टचा 3रा आठवडा या बाबतीत जरा मनाला त्रास होईल. राहूच्या दृष्टीमुळे होईल, पण मन स्थिर ठेवा, कारण तुमची रास अर्थत्रिकोणातलीच आहे आणि स्वभावाने स्थिर रास आहेच. त्यामुळे अशा एवढ्या तेवढ्या गोष्टींनी मनाला त्रास करून घेणारे तुम्ही नाही, स्थिर वृत्तीचे आहात. विवाह योग या कर्केच्या गुरुमध्ये नोव्हेंबर 2026 पर्यंत आणि नंतर जानेवारी 2027 ते जून 2027 विवाहाचा योग आहे. आता वयोगटाप्रमाणे बघूया. 20 ते 40 वर्षाच्या लोकांसाठी चंद्रमंगळ धनयोग होतोय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, पण शनीची त्याच्यावर दृष्टी आहे हे विसरू नका. काहीतरी पैसा मिळवण्याचा मार्ग दिसेल, पण तो तपासून घ्या. संधी आलेली आहे, पण ती अतिशय तपासल्याशिवाय घेऊ नका. शनी तुमच्या राशीसाठी योगकारक ग्रह आहे, त्यामुळे तशी काळजी करू नका. तो तुमच्यासाठी चुकीची गोष्ट घडूच देणार नाही. पराक्रमातून गुरु शनीवर लाभामध्ये दृष्टी ठेवू नये. जे धन तुमचे आहे ना, ते धन तुम्हाला मिळणारच आहे. मित्रमंडळीतून कदाचित जे खरे मित्र नाहीत, तुम्हाला जे मित्र आहेत असं वाटत होतं पण ते तसे नसतील, अशांची खरी ओळख तुम्हाला एव्हाना झालेलीच आहे. 40 ते 60 या वयोगटामधल्या लोकांना 1 ऑगस्टपासून पंचमातला शुक्र आणि 17 ऑगस्टपर्यंत चतुर्थातला रवी हे दोन्हीही ग्रह कर्तव्य तत्पर बनवत आहेत. सरकारी कामं सुरळीत होतील. संगीतकार, गायक, कलाकार, नट मंडळी यांना जुलै महिन्यामध्ये बुधाने साथ दिली. आता 1 ऑगस्टपासून शुक्रही साथ देईल. 60 ते 90 वयोगटातल्या लोकांसाठी 10वा राहू मूल त्रिकोण राशीत आलेला आहे. ज्यांचा आत्माकारक राहू आहे, म्हणजे ज्यांचा राहू सर्वात जास्त अंशामध्ये आहे, त्यांना पराशर होराशास्त्राप्रमाणे आध्यात्मिक अनुभूती येईल आणि तसं कर्म त्यांच्याकडून घडेल. एकूणच वृषभ राशीसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये चांगले असणारे दिवस कुठले आहेत, तर जुलैमध्ये 21, 22, 23, 24, 25 आणि 31 जुलै. ऑगस्टमध्ये 1, 2, 3, 4, 7, 8, 11, 12 ऑगस्ट एवढे दिवस तुमच्यासाठी खूप चांगले आहेत. आता आपण प्रत्येक तुमच्या राशीतल्या नक्षत्रासाठी सूक्ष्मपणे बघूया. वृषभ रास आहे तुमची. तुमच्या राशीमध्ये येणारी नक्षत्र कृत्तिका आहे रवीचं, रोहिणी चंद्राचं आणि मृग हे मंगळाचं. कृत्तिका नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस 7 ऑगस्ट, धनदायी दिवस 8 ऑगस्ट, गृहसौख्य देणारा दिवस 22 जुलै 1 ऑगस्ट, कष्टामधून यश नक्की मिळेल असे दिवस 24 जुलै 11 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट. रोहिणी नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस 8 ऑगस्ट, धन देणारा दिवस 21 जुलै 31 जुलै, गृहसौख्य देणारे दिवस 23 जुलै 1 ऑगस्ट 2 ऑगस्ट आणि कष्टातून यश देणारे दिवस 25 जुलै 4 ऑगस्ट 12 ऑगस्ट. मृग नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस 21 जुलै 31 जुलै, धनदायी दिवस 22 जुलै 1 ऑगस्ट, गृहसौख्यासाठी चांगले दिवस 24 जुलै 3 ऑगस्ट 11 ऑगस्ट आणि अचानक धनलाभ होतील तुम्हाला असा दिवस आहे 7 ऑगस्ट. कष्टातून धन मिळवण्यामध्ये तुम्हाला काही विशेष वाटत नाही, कारण तुम्ही कष्ट करायला कधीच मागे पुढे बघत नाही. पण हे जे मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जिथे जिथे धनयोग आहे तिथे कष्ट केल्याशिवाय नाही, हे मात्र आहे. हां, गृहसौख्याचे दिवस आहेत तेव्हा घरातले कार्यक्रम ठरवा, सगळ्यांच्या भेटीगाठी ठरवा. कष्टातून यश जिथे आहे तिथे एक मात्र लक्षात ठेवा, कष्ट करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण तब्येतीकडे लक्ष द्या, म्हणजे जास्त चांगलं तुमच्यामध्ये परिणाम चांगला दिसणार आहे. ज्या दिवशी ग्रहांचा त्याचा फायदा तुम्हाला घेता येईल. आता मी जे तुम्हाला म्हणाली आहे की स्पेसिफिक काही ग्रहांचे योग झालेले आहेत तुमच्या राशीसाठी, ते काय करतायत बघायचं आहे. वृषभ राशीमध्ये हा मंगळ 2रा किंवा वृषभ लग्नाला द्वितीयातून, शुक्र 5वा किंवा वृषभ लग्नाला पंचमातून आणि शनी 11वा किंवा वृषभ लग्नाला लाभस्थानामधून.
शुक्र मंगळ आणि शनी यांचा केंद्रयोग, शुक्र मंगळाचा केंद्रयोग धनयोगाच्या स्थानांमध्ये खूप क्रिएटिव्ह कामं कलावान लोक बोलण्यामधून करतील, पण थोडा ॲग्रेसिव्ह ॲटिट्यूड होऊ शकतो. शनी पण योगात आहे, त्याच्यामुळे हा शनी मंगळाचा शत्रू आहे, पण तो तुम्हाला मदत अशासाठी करणार आहे कारण तो वृषभ लग्नाचा योगकारक ग्रह असल्यामुळे हा तुम्हाला जास्त ॲग्रेसिव्ह होऊ देणार नाही, अंकुश ठेवेल. क्रिएटिव्हिटीमधून तुम्हाला पैसा मिळणार आहे. शुक्र केंद्र मंगळ मीडियामध्ये खूप मोठी आणि वर्चस्व गाजवणारी व्यक्ती तुम्ही बनाल. शिस्त आणि ऊर्जा यातून कामाची सफलता आहे. पण नीच शुक्रावर शनी मंगळाची दृष्टी, त्यामुळे संगणक क्षेत्रामध्ये कधीकधी त्या क्षेत्रात क्रिएटिव्ह काम करताना तुम्ही ॲग्रेसिव्ह होताय का यावर लक्ष ठेवा. शनी प्रेमसंबंधात व्यवहारी होणार आहे आणि एकूणच शुक्र हा त्याच्या जो काही विलासिता आहे त्याच्यावर आपोआपच शनीमुळे अंकुश येणार आहे. त्यामुळे कधीकधी गोड, कधीकधी कडू, कधीकधी आंबट अशा चवी जशा तुम्हाला खायला आवडतात ना, शुक्राची रास आहे म्हणून, तसाच अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये वागताना, अनुभवताना वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर असा अनुभव येणार आहे. कसं वाटलं तुम्हाला तुमचं राशी भविष्य या महिन्याचं? मला जरूर तुमचे अभिप्राय कळवा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या राशींचं भविष्य पण आपसूक बघता येईल. तोपर्यंत बाय बाय.